दरम्यान हातातून सगळं निघून गेल्यावर अशा दौऱ्याला अर्थ नाही. उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे वांझोटा दौरा आहे, अशा शब्दात आमदार अर्जुन खोतकर यांनी घणाघाती टीका केली. खोतकरांच्या टीकेवर भास्कर जाधवांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंकडे काही नाही म्हणता मग दौऱ्याची दखल का घ्यावी लागते? उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय कोणी राजकारण करू शकत नाही, असा हल्ला भास्कर जाधवांनी चढवला. तर पक्ष फुटला त्यावेळी खोतकर कसे रडत होते ते मी पाहिलं. मंत्रिमंडळ विस्तारात अर्जुनाचा बाण लागतो का हे पाहावं लागेल. जितेंद्र आव्हाडांनी खोतकरांना टोला लगावला. निघून गेल्यानंतर दौऱ्यामध्ये काही अर्थ प्राप्त होत नाही. एक तर हातातलं सर्व निघून गेलं आणि हे अगोदरच जर दौरे केले असते तर मला असं वाटतं की चित्र जरा वेगळं राहिलं असतं कदाचित. परंतु आता सर्व निघून गेल्यानंतर काय फायदा या सर्व दौऱ्याला? मला वाटत नाही काही वांझोटा दौरा हा राहील. इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा पक्ष संपला, इकडे तर म्हणता उद्धव साहेब घरातून बाहेर पडत नाही, इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा दौरा वांझोटा आहे. मग एवढं सगळं ज्या दौऱ्यामुळे ज्या नेत्याच्या हातात काहीच नाही त्याची प्रत्येक पक्षातला माणूस दखल का घेतोय? याचा अर्थ उद्धव साहेब ठाकरे हे जळी स्थळी काष्टी पाषाणी विरोधकांच्या नजरेसमोर दिसतात. कितीही उद्धव साहेबांच्यावर टीका केली तरी उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हे राजकारण करू शकत नाही. अर्जुन खोतकर कसे रडत होते मला विचारा. पक्ष फुटला तेव्हा थोडंसं कसं आहे, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अर्जुनाचा बाण लागतो का एवढं बघूया.